नमस्कार मित्रांनो, आज तुमच्याकरता घेऊन आलोय खूप इंटरेस्टिंग आणि पॉवरफुल फीचर धन HQ अल्गो. घाबरू नका, कोडिंगचा क्लास नाही आहे. यात आपण शिकणार आहोत की धन HQ म्हणजे नक्की काय, अल्गो ट्रेडिंग म्हणजे नक्की काय, आणि तुम्ही बिगिनर म्हणून म्हणजे तुम्ही न्यूबी आहात, मार्केटमध्ये नवीन आहात, तुम्ही वापरू शकतात का? कारण की आपण खूप घाबरतो जेव्हा आपण अल्गो ट्रेडिंग हे नाव ऐकतो. तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. हा व्हिडिओ जर तुम्ही एक सिरियस ट्रेडर असाल तर पूर्ण बघा, कारण की आणि तुमची एक लाईफ चेंज होऊ शकते. हा फीचर इतका पॉवरफुल आहे तुमच्यासाठी. अल्गो ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? आपण खूप ऐकतो अल्गो ट्रेडिंगबद्दल, म्हणजे जे कोडिंग करतात ते लोक काहीतरी ट्रेडिंग करू शकतात, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग वगैरे असे काही शब्द आपण ऐकले आहेत. अल्गो ट्रेडिंगमध्ये नक्की असं होतं की तुम्ही सिस्टमॅटिक ट्रेड घेता, तुमच्याकडे एक स्ट्रॅटेजी आहे आणि तुम्ही एक रेग्युलर पद्धतीने ती स्ट्रॅटेजीला इम्प्लिमेंट करू इच्छिता. जनरली आपल्या रेग्युलर आयुष्यात आपल्याला असं होतं की आपण एक 15 मिनिटाची, अर्ध्या तासाची, 1 तासाची इक्विटी स्ट्रॅटेजी किंवा ऑप्शनची स्ट्रॅटेजी बनवलेली असते. ती ऑप्शन बाईंग असो, सेलिंग असो किंवा स्विंग ट्रेडिंगची असो. बट आपल्याकडे वेळ नसतो. बऱ्याचदा ऑफिसचं काम येतं किंवा आपला बिझनेस असेल तर आपल्याला बिझनेसमध्ये वेळ नाही भेटत. त्यावेळेस आपण सिस्टीमसमोर नसतो. अल्गो ट्रेडिंग याची प्रश्नांची उत्तरं देतं. म्हणजे काय की तुमच्याकरता एक कम्प्युटर ज्याला सगळे रूल्स तुम्ही ऑलरेडी समजवले आहेत, तो कम्प्युटर ज्या वेळेस तुमची सिस्टीम एंट्री देईल त्यावेळेस तुमच्या ब्रोकरला इंटिमेट करेल आणि एंट्री घेऊन टाकेल तुमच्या वतीने. यानी तुमच्या ट्रेडिंगमध्ये एक डिसिप्लिन येतं, कन्सिस्टन्सी येते, आणि या कन्सिस्टन्सीमुळे प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस वाढून जातात. कारण की तुम्ही अशी सिस्टीम ट्रेड करतात जी प्रॉफिटेबल आहे. आपल्याला एक स्ट्रॅटेजी माहिती असते जी प्रॉफिटेबल असते, पण नक्की होतं काय प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात की आपण त्यावेळेस सिस्टीमसमोर नसतो. पण त्याचाच आपल्याला फायदा अल्गो ट्रेडिंगमध्ये होतो. अल्गो ट्रेडिंग म्हणजे हेच आहे, खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आता धन HQ अल्गो म्हणजे काय? धन HQ हा असा प्लॅटफॉर्म आहे, हा एक ब्रिज आहे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि आपल्या ट्रेडिंग सिस्टममध्ये. म्हणजे धनमध्येच आपलं अकाउंट आहे असं समजूया, आणि आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी पण आहे. याचा जो ब्रिज आहे ना, याला आपण धन HQ असं म्हणूया. धन HQ हा तो ब्रिज आहे ज्यात आपण आपलं विदाऊट कोडिंगचं नॉलेज, काही स्ट्रॅटेजीज आपण स्वतःही बनवू शकतो, काही गोष्टी आपण बनवू शकतो, काही बनवलेल्या आहेत त्या आपण वापरू शकतो. हे सगळ्या गोष्टी आपण चेक करू. प्लॅटफॉर्मवर जाऊ, मी तुम्हाला सांगतो की कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी बनवल्यात. ती वेबसाईट तुम्हीही बघा, त्यात तुम्हाला काय अजून अडचणी आल्या तर मला सांगा. यावर आपण डिटेल व्हिडिओही बनवू. बट हा एक माहितीचा व्हिडिओ आहे ज्यात तुम्हाला फक्त माहिती तरी कळेल आज की अल्गो ट्रेडिंग म्हणजे नक्की काय असतं आणि धन यात तुम्हाला कसं हेल्प करतं. तर धन HQ आपल्याला कळालं आहे की हा एक ब्रिज आहे. हा ब्रिज आपल्याला कसं मदत करणार आहे ते आपण बघूया. तर चला तर मग मी तुम्हाला धन HQ अल्गोची वेबसाईट दाखवतो. त्यात त्यांनी काय काय म्हटलं ते बघूया. एक लॉग इन तुम्ही बनवून घ्या माझ्यासोबत. धन HQवर तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP येईल, लॉग इन करून ठेवा. म्हणजे तुम्ही जसं जसं ती वेबसाईट वापरायला लागेल तसं तसं तुम्हाला कळायला लागेल. घाय नाही आपल्याला, आपण शिकवत आहोत अल्गो ट्रेडिंग, आणि जसं आपण थोडं शिकून जाऊ तसं आपण याला आपल्या आयुष्यात, आपल्या ट्रेडिंगमध्ये इम्प्लिमेंटही करू शकतो. जेणेकरून आपण जिथे आपल्या एक्झिस्टिंग कामात बिझी असू ना, तिथे आपल्याला अल्गो आपल्याला मदत करेल आपल्या स्ट्रॅटेजीला प्रॉफिटेबल ठेवायला. तर मित्रांनो, मी dhanhq.co ही वेबसाईट ओपन केली आहे. इथे मी माझं लॉग इन करून घेतलं. तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्या. आता तुम्ही इथं बघाल तर याच्यात बघा काय लिहिलं आहे की ट्रेड विथ रेडीमेड अल्गोज. म्हणजे काही रेडीमेड अल्गोज ऑलरेडी आहेत, सेमी रजिस्टर्ड लोक आहेत, त्यांनी अल्गोज बनवले, तुम्ही तेही वापरू शकतात. किंवा तुम्ही तुमचे धन APIs स्वतः वापरून, म्हणजे इथल्या जे ब्रिजमध्ये जे कनेक्शन्स आहेत ते तुम्ही वापरून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी स्वतः बनवू शकता. तुम्हाला कोडिंग येत असेल तर तुम्ही इथनं सुरुवात करू शकतात. रेडीमेड अल्गोजमध्ये प्रोफेशनली मॅनेज आहेत, तुम्ही याला बॅक टेस्ट करू शकतात, ॲनालाइज करू शकतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं आपण इथे बघू तर कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा म्हणजे डिटेल डेटा इथे सगळं अवेलेबल आहे. हिस्टॉरिकल डेटाही अवेलेबल आहे. खूप पैसे लागतात नाही तर हिस्टॉरिकल डेटा ॲक्सेस करायला बऱ्याच ब्रोकर्सकडनं. लो लॅटन्सी म्हणजे खूप फास्ट स्पीडवाला अल्गो आहे. अल्गो ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की लॅटन्सी कमी असणं. तर धन HQमध्ये ती आपल्याला लॅटन्सी कमी भेटते, म्हणजे ट्रेड्स खूप फास्ट एक्झिक्यूट होतात, डिसिजन्स फास्ट होऊ शकतात. डेव्हलपर पोर्टलही आहे. जर तुम्ही डेव्हलपर असाल, डिटेलमध्ये तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी पायथनमध्ये बनवता येत असेल तर तुम्ही याचे APIs वापरून तुम्ही याची लायब्ररी यूज करू शकतात पायथनमध्ये. त्यानेही तुम्ही तुमचं डेव्हलपमेंट स्वतःचं करू शकतात. आणि इंटिग्रेटेड सँडबॉक्स आहे, म्हणजे लाईव्ह जायच्या पूर्वी तुम्ही तुमचं टेस्टिंग करून घेऊ शकतात मार्केटमध्ये की कसं तुम्ही याला बनवलं आहे. तर या सगळ्या गोष्टी इथे आहेत. बघा इथे बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही याला फिल्टर करून एकदा चेक करा, ही पूर्ण वेबसाईट चेक करा. मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातो. वरती बघाल त्या अल्गोज लिहिलेल्या आहे. मी अल्गोजवर क्लिक करतो का, कारण की आता इथे बघूया तिथे तुम्हाला दाखवतो की मी अल्गो पोर्टफोलिओमध्ये काय ॲलोकेट केलं आहे का. खाली आपल्याकरता महत्त्वाची विंडो आहे की डिस्कवर अल्गोज बाय युअर ट्रेडिंग स्टाईल. तुमची स्टाईल कशी आहे तशी इथे अल्गोज बनवून ठेवलेत. तुम्ही प्रत्येक टॅबमध्ये जाऊन एक एक अल्गो बघू शकतात. मी काही अल्गोज तुम्हाला ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्ही एक्सप्लोर करा या पेजेसला आणि तुम्ही बघा की तुमच्या कामाचं काय.
इक्विटी स्विंग ॲल्गोज आहे, ऑप्शन बाईंग ॲल्गोज आहे, ऑप्शन सेलिंग ॲल्गोज आहे, हेज ऑप्शन ॲल्गोज आहे, इक्विटीचे लॉंग टर्म ॲल्गोज आहे आणि तुम्हाला सगळे बघायचे असतील तर व्ह्यू ऑल आहे. आता आपण काय करूया, बाईंग साईड बघू, एक सेलिंग साईड बघूया. मी बाईंगवर क्लिक केलं. इथे हा पहिला ॲल्गो मला समोर दिसतो आहे. इथे तर बरेच फिल्टर्स दिसतात तुम्हाला. 50,000च्या खालचा हवा, 1 लाखाचा हवा, 2 लाखाचा हवा, कोणी ॲल्गो बनवला आहे त्याचे डिटेल्स, डायरेक्शनल ऑप्शनचा हवा, हेज हवा, बरेच फिल्टर्स आहे. आपण एखाद्या ॲल्गोवर क्लिक करून बघू म्हणजे काय काय डिटेल्स तिथे अवेलेबल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील. तर इथे बघा बॅक टेस्ट परफॉर्मन्स यांनी दाखवला आहे की इथे दाखवते 1 महिन्यात 46%, 3 महिन्यात 58%, 6 महिन्यात 245% आणि मॅक्स 288% असा याचा परफॉर्मन्स राहिला आहे. ॲल्गोला कधी पण डायरेक्ट डिप्लॉय करू नका, पूर्ण माहिती काढा त्या ॲल्गोबद्दल, नाहीतर काय होईल, गडबड होऊ शकते की आपण वरती रिटर्न्स चेक करतो, बाकी काय काय गोष्टी बघायला हव्यात त्याही मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये, तेही बघून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं असतं ड्रॉडाऊन, तो किती आहे, तो किती महिने चालतो, ते तुम्हाला सहन होणार आहे का. विन रेट काय, बऱ्याचदा काय होतं ना की विन रेट कमी असतो अशा ॲल्गोजमध्ये, ऑप्शन बाईंगच्या ॲल्गोजमध्ये स्पेसिफिकली विन रेट हा खूप कमी असतो. विन रेट म्हणजे काय, 10मधनं 4 ट्रेड प्रॉफिटेबल असतील, 6 नॉन प्रॉफिटेबल असतील, तरी ॲल्गो प्रॉफिट देतो. का देतो, कारण की तो 4 वेळेस इतके पैसे कमवतो की तो 6 वेळेचा लॉस कवर करून घेतो. तुम्ही नेट प्रॉफिटेबलच आहात. पण आपलं होतं काय, आपल्या नॉर्मल आयुष्यात जेव्हा 6 ट्रेड चुकतात ना, आपण घाबरून जातो आणि एखादी सिस्टम बंद करतो. ट्रेडिंग डिसिप्लिननी होतं आहे, म्हणजे प्रॉफिटेबल व्हायला डिसिप्लिन महत्त्वाचं आहे, ॲल्गो म्हणून महत्त्वाचं आहे. पण त्या ॲल्गोलाही चालवलं पाहिजे. आपण असं नको व्हायला यार 3दा लॉस झाला आणि ॲल्गो बंद करून दिला, हे नको व्हायला. छोट्या अमाऊंटनी स्टार्ट करा, छोटी अमाऊंट डिप्लॉय करा, पण पहिले सगळी माहिती गोळा करा. ती माहिती इथं आहे, आपण बघूया काय काय गोष्टी आहेत. तिथे बघा बॅक टेस्ट स्नॅपशॉट आहे. मला फेब्रुवारीचं तो दाखवतो, याच्यात 1,70,000 बनलेत. कसे बनलेत पण बघा, एका दिवशी 1,12,000 बनलेत, दुसऱ्या दिवशी 31 गेले, मग 17,000 गेले, मग 4,000 गेले, मग 48 आले. आता एवढे सगळे कधी कधी ₹1,00,000 बनले, पण मी इथंच आहे. पण हे जे लॉसवाले दिवस असतात ना, त्या दिवशी प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघा इथं रिटर्न 5 लाखावरती कॅल्क्युलेट करता येतं. ऑप्शन बाईंग आहे, याच्यात सगळे डिटेल्स दिलेत की काय आहे. परफॉर्मन्स ग्राफ वाईज दाखवला आहे. पण याच्यात बघा एक महत्त्वाचा कॉलम पण आहे रिटर्न कंपॅरिझनमध्ये, मॅक्स ड्रॉडाऊन. मॅक्स ड्रॉडाऊन म्हणजे काय, तुमच्या हायेस्ट पॉईंटपासून, म्हणजे तुमचं कॅपिटल जे काय डिप्लॉयड असेल तिथनं किती खाली गेलं आहे, ते 40% गेलं. म्हणजे जर एखाद्या वेळेस कॅपिटल 1 लाखाला पोचलं असेल तर 40,000 तुटून 60,000वरही आलं आहे. याचा अर्थ हा आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. हा ॲल्गो कोणी बनवला आहे, त्यांचं काय फ्रेमवर्क आहे ॲल्गो बनवायच्या मागे. बघा हा तो फेज होता की इथनं एवढं खाली आलं होतं अकाउंट, मग अकाउंट परत वरती ग्रोही झालं. इथे बाकीचे डिटेल्स बघा, ॲव्हरेज ड्रॉडाऊन किती आहे, म्हणजे ॲव्हरेज ती मार्केट किती वेळा तुमच्या हायपासून खाली येतं, तर 14% साधारण 13.92 दाखवलं आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला आहे, 2.37 आहे. बाईंगमध्ये कधी पण हा चांगला असतो. ॲव्हरेज किती ट्रेड घेता, दिवसाला 1. रिस्क किती, व्हेरी हाय, कारण की ऑप्शन बाईंग ॲल्गो आहे, ह्याच्यात रिस्क खूप असते. मॅक्स ड्रॉडाऊन बघा 41% कन्सर्नचा पॉईंट आहे. ज्यांना त्यांचं अकाउंट खूप खाली पडलेलं आवडत नाही त्यांना ही गोष्ट थोडीशी खुपेल, तर हे म्हणून बघून ठेवा. सक्सेस रेट बघा, हेच मी तुम्हाला सांगत होतो, 39%, म्हणजे 40%. 100मधनं फक्त 39 ट्रेड प्रॉफिटेबल असतील, 61 ट्रेड साधारण लॉसमध्ये जातील. तर ते तुम्हाला चालणार आहे का, ते बघायला लागेल. कारण की 61 ट्रेड जेव्हा लॉसमध्ये जातील ना, तुम्ही तिथेच ॲल्गो बंद कराल, असं नको व्हायला. ते पहिले माहिती असलं तर तुम्हाला माहिती आहे की 61 ट्रेड लॉसमध्ये गेले चालतील, पण माझे 40 प्रॉफिटमध्ये येणार आहे. ॲव्हरेज प्रॉफिट किती येतो, 65% रिटर्न येतात. आणि ॲव्हरेज लॉस एका ट्रेडमध्ये किती येतो, 27%. जेवढं डिप्लॉय करतो आपण ऑप्शनमध्ये त्याच्यात 27% लॉस होऊ शकतो. ₹1,00,000 टाकले तर 27,000चा लॉस होईल, 2 लाख टाकले तर साधारण 54,000चा लॉस होणार आहे. तर हे त्या हिशोबाने बघायला लागतं की तुम्ही तुमचं किती कॅपिटल लावणार त्या ॲल्गोला. या सगळ्या गोष्टी बघा, इथे खूप सारी डिटेल इन्फॉर्मेशन आहे, पण या इन्फॉर्मेशन बघितल्याशिवाय ॲल्गोवर जाऊ नका. या काही गोष्टींची रिस्क, आपलं कॅपिटल आपल्या हातात आहे. ब्रोकर्स आणि आम्ही तुम्हाला खूप मदत करतो टूल्स द्यायला, बट तुम्हाला तुमच्या कॅपिटलचं प्रोटेक्शन स्वतः करायला लागेल. चला तर हा एक बाईंगचा बघितला, आपण एक सेलिंगवाला ॲल्गो बघूया. मागे येतो आणि ऑप्शन सेलिंगवाला ॲल्गो, खूप सारे ॲल्गोज आहेत. तुम्ही इथे क्लिक कराल तर तुम्हाला दिसेल. आता बघा इथे कॅरी फॉरवर्ड स्ट्रँगल, म्हणजे कॅरी करतो, म्हणजे ओव्हरनाईट कॅरी करत असेल. तुम्हाला इंट्राडे हवा असेल तर इथे तुम्हाला इंट्राडे सिलेक्ट करायला लागेल. इंट्राडे समजा नाही दिसत आहे. आता इथे बघूया शॉर्ट स्ट्रँगल्स, इंट्राडे शॉर्ट स्ट्रँगल ही आहे. आपण इंट्राडे बोलत होतो, नाव आहे. क्लिक केलं. आता हा ॲल्गो बघा महिन्याला किती देतो, 1.41%. 3 महिन्याला किती देतो, 1.82. 6 महिन्यात 6.5%. सेलिंगवाला ॲल्गो ना, रिटर्न्स बघा त्या हिशोबाने कमी. मॅक्स किती टक्के दिले, 34% रिटर्न दिले वर्षभरात. आता बघूया की कसा चालला हा. आता या महिन्यात फेब्रुवारीत 31,000 आहे. जॅनमध्ये लॉस होता 36,000चा. बघा लॉसवाले दिवस जास्त आहेत इंट्राडेला पण. शॉर्ट स्ट्रँगल आहे तरी पण. आता याच्यात जाऊया.
याचं बघा मॅक्स ड्रॉडाऊन किती 7.5%, 7.76. जर तुम्हाला ऑप्शन बाईंग नसेल चालत, तुमचं कॅपिटल चांगलं आहे, तुम्ही असा अल्गो चूज करा ज्याच्यात ड्रॉडाऊन कमी आहे. मी तर सांगेल कधी पण अल्गो चूज करताना तुम्ही तुमचं त्याच्यात एक मार्कअप ॲड करायचा. हा 7% गेल्या पुढे 10 जाईल, 10 चालणार आहे का तुम्हाला? आपण स्वतःला असे काही प्रश्न विचारले पाहिजे ज्याने आपण आपलं मॅक्स लिमिट थोडीशी स्ट्रेच करतं. असं नको यायला की यार 41 आहे, तिथे बघतो 250% पैसे बनलेत पण 40% खालचा विचारच नाही केला. तसं केला पाहिजे. इथे बघा याचे हे बाकीचे डिटेल्स. ॲव्हरेज ड्रॉडाऊन -1%. रिस्क कशी मॉडरेट आहे, कारण की आता इथं सेलिंगमध्ये करतं, खूप हाय रिस्क नाही आहे. आता याच्यात सक्सेस रेट बघा, सेलिंगवाला असल्यामुळे सक्सेस रेट 62%. नाही तर बाईंगमध्ये आपला किती होता 39. सेलिंग आहे म्हणून 62%. पण ॲव्हरेज प्रॉफिट किती 0.5%. ॲव्हरेज लॉस किती 0.5%. ठीक आहे, जर तुम्हाला चालतं ना व्हेरिएशन 0.5% तर ठीक आहे. मॅक्स टाईम टू रिकव्हरी म्हणजे जर तुमचा ड्रॉडाऊनमध्ये कॅपिटल गेलं तर किती दिवस लागतात ते परत बाहेर यायला? 66 दिवस, 2 महिने लागतात. ट्रेडिंग दिवसांनी जर केलं तर एका महिन्यात 21-22 ट्रेडिंग सेशन्स असतात, तर 3 महिने लागतात आहे असे म्हणू शकतो आपण. तर हे तुम्हाला चालणार आहे का? 3 महिने तुमचा मागचा जो कॅपिटलचा हाय होता तो नाही आला आहे तर तेही तुम्हाला गोष्टी बघायला लागतात. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण ह्या धन HQ अल्गोमध्ये या बघितल्यात. काही अल्गोज प्री डिफाईंड बनवलेले आहेत, खूप सारे अल्गो आहेत. तुम्ही यात जाऊन बघू शकतात कुठला अल्गो तुम्हाला सूट होतो, त्याबद्दलची माहिती काढा. तुम्हाला कुठल्या अल्गोबद्दल काही क्वेरी असेल आम्हाला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलं तरी चालेल. तुम्ही जर तुमचा अल्गो बनवत असाल तर तोही शेअर करा काही लोकांसोबत. आपण कम्युनिटी बनवत आहोत, आपण सगळ्यांना मदत करत आहोत. तर अल्गो ट्रेडिंग हा प्लॅटफॉर्म तुम्हाला देणं ही एक मदत आहे आणि तुमची ट्रेडिंगला एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याकरता एक टूल आहे. अशाच इन्फॉर्मेशनसाठी आम्हाला फॉलो करा आणि आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनही क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला याची माहिती लगेच कळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.